थांबायचं इथंच. आपण पाहू शकतोय या ठिकाणी 5th रॉयल मराठा बटालियनच्या या रेजिंग दिना निमित्त सगळे माजी सैनिक या ठिकाणी लातूर इथं आलेले आहेत आणि या कन्या त्यांचं ऑप्शन करून स्वागत करत आहेत. ऋणाबंधाच्या अशाच आपुल्या टिकून राहाव्या राखी निरोप देऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी स्नेह असावा कोठी समय आपुल्या उभा आहे सर्वांच्या स्वागतासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे इकडे बघा सगळे असं थोडं मागे पुढे सर्व माजी सैनिकांचे या ठिकाणी रॉयल इकडे बघा सगळे सर्व्हिसमॅन ऑफ लातूर यांच्या वतीने बडपूर्वक अतिशय स्तुत्य आणि प्रशंसनीय अशा या कार्यक्रमाचे आपण साक्षीदार आहोत. व्यवस्थित घेतलं तर येईल ना. या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आईगंज हॉस्टेल लातूर आदरणीय चंद्रशेखरजी गुरुवर सर स्वागत करीत आहे. विसरा साऱ्या आसवांना विसरा साऱ्या वेदना अभिमानाने या जपूया अभिमानाने संस्कृतीच्या पाऊलखुणा माझ्यापेक्षा गोळी करण्यात झाल्याच्या आरपी मध्ये राहून मी कसं ओळखतो माझ्यापेक्षा मोठ्यात किती वर्ष झाली आता आम्ही आहे या तुमचं पण करू. हो आहे.
कर्तृत्व ज्यांचं सागराप्रमाणे ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने स्वागत करूया सर्व मान्यवरांचे सर्व आमंत्रितांचे निमंत्रितांचे शब्द सोनांच्या पारिजाताने त्यांनी अतिशय प्रशंसनीय असा हा कार्य समोर बघा असं. तुम्ही उभार सर. तुझी मान तुम्हारा था. हे लातूर येथील आई गर्ल्स हॉस्टेलच्या या मुली आहेत. हे चंद्रशेखरचे बिलवे आणि आज त्यांची कन्या आणि बाकी या सगळ्या कन्यांनी आज खरं तर 5th रॉयल मराठा बटालियनच्या सर्व या रेजिंग डेच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी विशेष स्वागत औक्षण करून केलेलं आहे. नक्कीच एक समाजाप्रती आदर सैनिकांचा किती असतो यातून हा आपल्याला दिसून येतो आहे. आणि आपण सर्वांनी हे अनुभवलेलं आहे. तर म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अनुभव ज्यांचे फुलला हा सोहळा त्यांच्या आगमनाने स्वागत करूया सर्व मान्यवरांचे शब्द सुमनांच्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय सर्वांनी यांचं नुकतंच आपण झालेलं आहे. रॉयल स्पेस सर्व्हिसमॅन ऑफ लातूर यांच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आई गर्ल्स हॉस्टेलच्या सर्व कन्या या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी प्रमुख अतिथींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एकदा जोरात टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. जोरात टाळ्या. बसले सर. श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. यानंतर विनंती मान्यवरांना आपण दीप प्रज्वलन थोडं करा. असं थांबा सर. हा असे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे.
काय आहे? थांबा. एकत्र येणं ही सुरुवात आहे. एकत्र येणं ही सुरुवात आहे. सोबत राहणं ही प्रगती आहे. मदत करणं हे संस्कार आहे आणि स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे. स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे. थोडंसं मागव. स्वागत नव्हे फक्त आदर आहे जिव्हाळा. तुम्हा सर्व पाहुण्यांनी गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म. सुभेदार संजय चिकणे साहेब हे 5th रॉयल मराठा बटालियनमध्ये पदार्पण केलं आणि तेव्हापासून जे आज तक आज आपल्या लातूर NCC मध्ये एक ओंदा भाईमराठाचे ओंदा जेशू म्हणून एक कर्तव्य बजावत आहे. त्यांचं मी स्वागत स्वतः मी करत आहे. साहेबांनी ते माझा सत्कार स्वीकारावा असं त्यांनी मला वेळोवेळी सांगितलं नाही. त्यांनी सैन्यामध्ये काम केलं आणि मी जेव्हा नवीन रिक्रूटमध्ये मी माझ्या आज मी मनामध्ये उद्भवतो की हे लक्ष्मण शिंगटे साहेबाचा आवाज आहे. आणि लक्ष्मण शिंगटे साहेबाचं जर कर्तृत्व पाहिलं तर त्यांनी कुठल्याच ठिकाणी कोणत्याच कामाला रॉयल मराठ्यामध्ये 5th रॉयलच्या कुठल्याही अधिकारी या खाली माझ्या मते त्यांनी 1997 ते 2005 या दरम्यानमध्ये आपल्या भावी मराठ्यामध्ये नोकरी केलेली आहे. आणि ते 2005 या रोजी सेवानिवृत्त होऊन मी ज्या जिल्ह्यामध्ये नोकरी आणि त्यांचं पण हमेशा हर एक वेळेस अभिनंदन करतो. आणि त्यांनी असंच माझी ओळख ठेवावी आणि असंच पुढल्या वर्षी पण यावी अशी मी त्यांना सगळे नम्र विनंती करतो. यानंतर जे की आमचे महारथी महापुरुष ज्यांच्या जे की सुधारमेश्वर असताना मी त्यांच्या कमांडमध्ये नोकरी केलेला आहे. आणि त्याच्यात तो खूप छोटा आहे आणि तुला कसा येत नाही मला सांग की कसा आणायचा. आणि त्यांनी पण त्यांच्या कमांडमध्ये सुधारमेश्वर असताना मी एक कोर्स केला आणि त्यांचं मी आदर्श घेऊन माझा पण एक रिमार्क आला. आणि त्याच वेळेस मला आपल्या युनिटमध्ये एक COS कमांडर गार्ड भेटलं. त्यावेळेस त्यांनी माझी रिकमेंड केली की एकत्रित होण्याचं कारण 225वा रायझिंग डे याने आपल्या बटालियनचे 225 वर्ष झाले रेत होऊन त्या उपलक्षित होते.